केंद्रीय मंत्रिपदाचा दर्जा असल्याचं सांगून म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडे 10 लाखांची खंडणी मागणाऱ्या एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 8नं ही कारवाई केली आहे। एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा प्रताप उघड। म्हाडाच्या अधिकाऱ्याकडे मागितली 10 लाखांची खंडणी। बनावट पदाधिकारी जेरबंद। सत्यकांत तिवारी। या सत्यकांत तिवारीचे केंद्रातल्या अनेक बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत। नुकतंच या सत्यकांत तिवारीनं मुंबईत मोठं स्वच्छता अभियान सुद्धा राबवलं होतं। हा झाला या सत्यकांत तिवारीचा जगासमोरचा चेहरा। आता आम्ही तुम्हाला दाखवतो या सत्यकांत तिवारीचा पडद्यामागचा चेहरा। खंडणी मागणं, पैशांसाठी सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणं आणि त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे संबंधित अधिकाऱ्यानं खंडणीचे पैसे दिले नाहीत तर त्याचं कुटुंबासह अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देणं हा या सत्यकांत तिवारीचा खरा चेहरा। मुंबई क्राईम ब्रांचच्या क्राईम युनिट 8नं या सत्यकांत तिवारीला म्हाडाच्या एका अधिकाऱ्याकडून 10 लाख रुपये खंडणी मागितली म्हणून अटक केली आहे। तुमच्यावर खूप गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत आणि त्या आम्ही तुम्हाला सांगणार नाही। तुम्ही जर काय आम्हाला फेवर केलं तर आम्ही त्या तक्रारीचा पाठपुरावा करणार नाही। आम्हाला 1 लाख रुपये द्या म्हणजे आम्ही तुमच्या विरुद्ध कोणत्याही तक्रारी करणार नाही। त्याप्रमाणे एक साधारण महिन्यापूर्वी त्या म्हाडाच्या इंजिनियरनी त्यांना 1 लाख रुपये दिले। आपल्याला केंद्रीय मंत्र्यांचा दर्जा आहे आणि आपले केंद्रातल्या अनेक बड्या मंत्र्यांशी जवळचे संबंध आहेत असं सांगून सत्यकांत तिवारीनं त्याचे 2 मित्र उमर शेख आणि फिरोज मासुलदार याच्यासह वांद्र्यातल्या एका म्हाडा अधिकाऱ्याकडून सुरुवातीला 1 लाख रुपये खंडणी मागितली। भीतीपोटी त्या अधिकाऱ्यानं 1 लाख रुपये दिलेही, पण सत्यकांत तिवारीनं पुन्हा या म्हाडा अधिकाऱ्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितली। ते देण्यास त्या अधिकाऱ्यानं नकार दिला, म्हणून त्या अधिकाऱ्याच्या मुलाचं आणि पत्नीचं अपहरण करू अशी धमकीही दिली आणि इथेच त्याचं भांडं फुटलं। आम्ही इकडच्या वाहतूक विभागाचे प्रेसिडेंट आहोत, आम्हाला केंद्रीय मंत्र्याचा दर्जा आहे असं त्यांना भासवलं, तर तुम्ही आणखी मला 10 लाख रुपये द्या म्हणून सांगितलं। तर त्यांच्या मुलांबद्दल, त्यांच्या घरातल्या लोकांबद्दल त्यांना धमकी दिली, त्यांच्या जीवितास काहीतरी घातपात होईल असे सांगितले। शेवटी कंटाळून त्या इंजिनियरनी बँड्रा खेरवाडी पोलीस स्टेशनला एक्स्टॉर्शनची केस दाखल केली। केंद्रातल्या अनेक राजकीय नेत्यांशी सत्यकांत तिवारीचे घनिष्ठ संबंध आहेत ही गोष्ट खरी आहे, पण त्यांच्याकडे कुठलंही केंद्रीय दर्जा असलेलं पद नाही। तपासात हे समोर आलंय। एवढंच नाही तर या सत्यकांत तिवारीनं अशाच प्रकारे अनेक अधिकाऱ्यांकडे लाखो रुपये खंडणी मागून कोट्यवधींची माया जमवल्याचा पोलिसांना संशय आहे। न्यायालयानं या सत्यकांत तिवारी आणि त्याच्या 2 साथीदारांना 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।